नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुंदर संध्याकाळ। आज डिसेंबर 29, आपले सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व भाऊ श्रीराम कृष्णाजी नानिवडेकर यांची जयंती। तेव्हा भाऊंच्या स्मृतीला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात। विद्यादान सहाय्यक मंडळाची सर्वात उल्लेखनीय ओळख म्हणजे आपली कार्यकर्ता पालक ही संकल्पना, आणि ह्या संकल्पनेचे जनकच मुळी आहेत आपले भाऊ। तर मग असं ठरलं की इथून पुढे भाऊंच्या जयंतीचा हा दिवस म्हणजेच प्रत्येक वर्षीच्या डिसेंबर महिन्याची 29 तारीख आपण विद्यादानमध्ये कार्यकर्ता पालक दिवस म्हणून साजरा करूयात। तेव्हा अशा आपल्या पहिल्या कार्यकर्ता पालक दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता आपण बघूयात भाऊंचे व्यक्तिमत्व उलगडणारी एक चित्रफित। भाऊ श्रीराम कृष्णाजी नानिवडेकर, ठाणे स्थित निवृत्त यशस्वी मेकॅनिकल इंजिनियर। भाऊंना सामाजिक कामाचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला। त्यामुळे 2003 मध्ये प्रेयसाचा प्रत्येक टप्पा पार केलेल्या भाऊंचा श्रेयसाचा शोध मात्र काही थांबलेला नव्हता। निवृत्तीनंतर कसलीही विश्रांती न घेता एक वेगळीच वाट भाऊंनी निवडली। 2003 मध्ये भाऊ आणि त्यांच्या काही मित्रांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि हेमलकसा या प्रकल्पांना भेटी दिल्या। ते काम बघून ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला। यातूनच त्यांनी 2003 मध्ये आनंदवन स्नेही मंडळ या संस्थेची स्थापना केली। फक्त स्थापना करून भाऊ थांबले नाहीत, तर लागलीच त्यांनी कामालाही सुरुवात केली। कारण फक्त विचार करणं भाऊंच्या स्वभावातच नव्हतं। विचार आला की लगेच त्यावर एक कामही आलंच। आनंदवन येथे बनणाऱ्या विविध कलावस्तूंचं प्रदर्शन भरवणं, त्याद्वारे कामाची माहिती देणं आणि मिळालेली मदत आनंदवनाला सुपूर्द करणं हे अगदी जोरात चाललं होतं। कामासोबतच विविध प्रकारची लोकही जोडली जात होती आणि काम विस्तारत होतं। आधीपासूनच भाऊंचा कुठलेही काम हे शाश्वत स्वरूपात व्हायला हवं यावर भर होतं। त्याच दरम्यान शहापूर तालुक्यात आर्थिक परिस्थिती अभावी अनेक गुणवंत मुलांना पुढील शिक्षणासाठी मुकावं लागत आहे अशा प्रकारची बातमी लोकसत्तामध्ये आली। खरं म्हणजे ती बातमी अनेकांनी वाचली असेल, अनेकांनी वाचून दुर्लक्ष केलं असेल, काहींनी हळहळ व्यक्त केली असेल, तर काहींनी आर्थिक मदतीसाठी तयारी दाखवली असेल। पण भाऊंनी काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन थेट शहापूर गाठलं, मुलांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेतल्या आणि या मुलांसाठी एक कायमस्वरूपी काम उभं केलं, ते म्हणजेच विद्यादान सहाय्यक मंडळ। 15 ऑगस्ट 2008 मध्ये शहापूर येथे कामाला संस्थेचं स्वरूप देण्यात आलं। सुरुवातीला 7-8 मुलं, 2-3 कार्यकर्ते आणि 15,000 रुपये गंगाजळी। तसं पाहता गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण विद्यादान ही त्या संस्थांपेक्षा सर्वार्थाने वेगळी आहे। कारण विद्यादान ही विद्यार्थी प्रधान संस्था आहे। मुलांच्या अडचणी, मुलांचे प्रश्न आणि गरजा या ओळखून इथलं प्रत्येक काम उभं राहिलं आहे। सुरुवातीला मुलांना मदत तर पोहोचतच होती, पण त्याचबरोबर त्यांना मानसिक आणि भावनिक आधार पोहोचवायला आपण कमी पडतो असं भाऊंना जाणवलं। यातूनच जन्म झाला एका आगळ्या वेगळ्या नात्याचा, कार्यकर्ता पालक। भाऊंनी संस्थेत हे नातं अक्षरशः पेरलं आणि जोपासलं। या नात्याबद्दल बोलताना भाऊ कार्यकर्त्यांना म्हणायचे, आपलं स्वतःचं मूल एखाद्या सहलीला बाहेर गेलं आणि ते वेळेत घरी नाही आलं तर जी काळजी, तळमळ तुम्हाला पालक म्हणून जाणवते ना, तीच काळजी आणि तीच तळमळ तुम्हाला या पाल्याबद्दल असायला हवी। भाऊंच्या याच प्रेमळ आग्रहाने विद्यार्थी आणि कार्यकर्ता पालक हे नातं आज बहरलं आहे। यातून फक्त विद्यार्थ्यांनाच काका मावशी मिळाले असं नाही, तर प्रत्येक पालक कार्यकर्त्याला गोड आणि गुणवंत मुलं मिळाली आहेत। याशिवाय भाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला मुलाच्या घरी गृहभेटीला जाण्याचा आग्रह करायला लागले। या भेटी फक्त फॉर्म भरण्यासाठी भेटी नसत, तर त्या भेटी कार्यकर्त्यांना त्या मुलांसोबत, कुटुंबासोबत, माणसांसोबत आणि गावासोबत जोडणारा एक सुंदरसा दुवा व्हायला लागले। यातून पालक कार्यकर्त्याला मुलाबद्दल आणि त्याच्या जडणघडणीबद्दल बरीचशी कल्पना येत असे आणि मुलासाठी राबणाऱ्या त्या 2 पालकांचीही भेट होत असे। सुरुवातीला भाऊ स्वतः शहापूर आणि ठाणे शाखेच्या मासिक बैठका आयोजित करत आणि प्रत्येक बैठकीला सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या आधी हजर असत। सामाजिक कामात फक्त इच्छा असून चालत नाही, तर त्यात एक कमालीची शिस्त, वक्तशीरपणा आणि उद्दिष्टांबद्दल नेमकेपणाही असावा लागतो। यावर
भाऊंचा सुरुवातीपासूनच भर होता. भाऊ प्रत्येक बैठकीत आणि त्यानंतरही बराच वेळ बैठकीचे मुद्दे आणि अहवाल स्वतःच्या हाताने टिपून काढत आणि आलेल्या आणि त्याचबरोबर न आलेल्या प्रत्येकालाही ते सगळं पाठवत असत. विद्यार्थ्यांचे हिशोब ते स्वतः कटाक्षाने तपासीत. त्यात काही त्रुटी आढळल्या तर विद्यार्थ्यांना तसं समजावून सांगत. या सगळ्या बैठकांमध्ये भाऊंचे सातत्य आणि ऊर्जा अगदी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी असे. अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक सहाय्य न करता त्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनावर योग्य संस्कार करण्यावर भाऊंचा कटाक्ष होता. संस्थेकडून मदत घेणारा विद्यार्थी हा फक्त लाभार्थी नसून तो विद्यादान कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आणि उद्याच्या राष्ट्राचा एक सुजाण नागरिक आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे मुलांच्या मनात शिक्षण, करिअर या पलीकडे सामाजिक जाणीवही निर्माण व्हावी असा भाऊंचा आग्रह असायचा. त्यातूनच मग या मुलांना आनंदवन, सोमनाथ, मेळघाट, सेवांकूर यासारख्या शिबिरांना पाठवलं जाईल. फक्त शिबिराला पाठवून भाऊ थांबत नसत, तर विद्यार्थी शिबिराहून आला की त्याच्याकडून त्याचा विस्तृत अहवाल त्याला लिहायला सांगत. यातून मुलं शिबिरातून काय शिकून नक्की येत आहेत यावरही त्यांचं लक्ष असे. पुन्हा तो अहवालही वेळेत देणं हेही बंधनकारक असे, म्हणजे पुन्हा शिस्तही आलीच. शिक्षण करत असतानाच मुलांनी काहीतरी नोकरीही करावी असाही भाऊंचा आग्रह असे. यातून मुलांना फक्त आर्थिक मदतच होईल असं नाही, पण मुलांना कामाचा अनुभव मिळेल आणि मुलं पुस्तकासोबत व्यवहार ज्ञानातही तयार होतील, काही नवीन कौशल्य आत्मसात करतील असं त्यांना वाटे. विद्यादान ऑफिसचं उद्घाटन सुद्धा त्यांनी चेतना आणि प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते केलं होतं. अशा अनेक संस्कारांनी भाऊंनी फक्त मुलांचं आणि कार्यकर्त्यांचंच नाही तर संस्थेचं आयुष्यही समृद्ध केलं आहे. हळूहळू विद्यादान कुटुंब जसं विस्तारत गेलं तसा त्याचा खर्चही वाढत गेला. खर्चाबाबत भाऊंचा एक सिद्धांत मात्र अगदी स्पष्ट होता. तो म्हणजे मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संपूर्ण खर्चापैकी 95% खर्च हा मुलांसाठीच व्हायला हवा आणि इतर औपचारिक खर्च फक्त 5% असायला हवा. हा इतर खर्च कमी असावा यासाठी भाऊ कार्यशाळेला किंवा बैठकीला कार्यकर्त्यांना घरून जेवणाचा डबा घेऊन यायला सांगत. यातून भाऊंचं संस्थेतल्या प्रत्येक कामावर किती बारीक लक्ष होतं हे दिसून येतं. आज बऱ्याच संस्थांमध्ये विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, पगारी नोकर, देणगीदार, विश्वस्त अशा वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या पार पाडणारी वेगवेगळी माणसं असतात. पण आज विद्यादानमध्ये या साऱ्या भूमिकांमध्ये एक प्रेमळ मेतकूट जमलेलं आपल्याला बघायला मिळतं. आज येथील कार्यकर्ते फक्त कार्यकर्ते असे नसून ते पालक कार्यकर्ते आहेत. इथले देणगीदार हे विश्वस्त आहेत. इथले पालक हे हितचिंतक आहेत आणि इथले विद्यार्थी तर ते पण कार्यकर्ते आहेत. हो, विद्यादानमधील अनेक टीम्समध्ये विद्यादानाचे आजी माजी विद्यार्थी महत्वाच्या भूमिका पार पडत आहेत. आणि बी फ्रँक सारखा उपक्रम तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसोबत चालवलेला अगदी महत्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे आज विद्यादान मधला विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसून विद्यार्थी कार्यकर्ताही आहे. आज भाऊ देहाने आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या संस्कारांनी, विचारांनी ते आपल्यामध्येच आहेत. दुसऱ्याला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, हॉस्टेलमधील मुलांची अगदी पोटच्या मुलासारखी काळजी घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये, मुलांना शिस्तीचं महत्त्व सांगणाऱ्या पालकांमध्ये आणि हो, माझ्या, त्यांच्या आणि तुमच्या मध्ये सुद्धा. जरा आत डोकावून बघा आणि अगदी मनापासून हाक मारा, भाऊ. ते तिथेच होते, ते तिथेच आहेत आणि ते तिथेच असतील. भाऊ. भाऊ. व्यक्ती नाही आहे एक विचार, व्यक्ती नाही आहे एक विचार या सुंदर आनंदी कुटुंबाचा एक प्रेमळ आणि निर्मळ संस्कार. या संस्कारांनीच हा वेल बघा आम्हाळाला भिडलाय राव. या संस्कारांनीच हा वेल बघा आम्हाळालाच भिडलाय राव. भाऊ म्हणजे एक विचारांनी भरलेला गाव, एक विचारांनी भरलेला गाव. आपल्या VSMच्या परिभाषेत आपण म्हणतो कार्यकर्ता पालक, परंतु जास्त प्रचलित शब्द आहे तो म्हणजे मेंटॉर. तर मेंटॉर ह्या संकल्पनेची व्याख्या, ह्या भूमिकेतून पार पाडायच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य हे सगळं थिअरिटिकल ज्ञान आपल्याला वाचायला मिळतंच आणि अर्थात ते गरजेचंही आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ही भूमिका जास्तीत जास्त आपण परिपूर्ण कशी करू शकू ही एक सतत निरंतर घडत जाणारी क्रिया आहे.
कारण का प्रत्येक मूल वेगळं, त्याची परिस्थिती वेगळी आणि अर्थातच आपलाही त्यावेळचा अनुभव वेगळा. इथे मला भाऊंची एक आठवण सांगायला आवडेल, जी मला अदिती पंडित यांच्याकडून ऐकायला मिळाली. आपल्या पुणे शाखेचे काही विद्यार्थी एका राजकीय मोर्चात सहभागी झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेतलं गेलं. संस्थेच्या पातळीवर अर्थातच भराभर हालचाली करून त्यांना ह्यातून बाहेर काढलं, परंतु तेव्हा भाऊंचा जो अदितीला फोन गेला ना, तो खूप काही शिकवून जाणारा होता. भाऊ अदितीला असं म्हणाले की ह्या मुलांशी बोलताना कुठल्याही प्रकारे दोषारोप न करता, नकारात्मक प्रतिक्रिया न देता त्यांना घडल्या गोष्टीचं गांभीर्य समजावून सांग. त्यांच्या करिअरवर अशा वागण्यामुळे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात हे त्यांच्या नीट लक्षात आणून दे, म्हणजे परत ही मुलं असं वेडंवाकडं नक्की वागणार नाहीत. भाऊंचा हा सल्ला अत्यंत मोलाचा ठरला. आज ते विद्यार्थी आपापल्या करिअरमध्ये उत्तम तऱ्हेने स्थिरावत आहेत. कार्यकर्ता पालकत्व हे किती कुशलतेने पार पाडायची गोष्ट आहे हेच हा प्रसंग सांगून जातो. तर अशा आपल्या आजच्या पहिल्या कार्यकर्ता पालक दिवसाच्या कार्यक्रमाला आपल्याला अशाच एक संवेदनशील, मुलांसाठी तळमळीने काम करणाऱ्या पाहुण्या लाभल्या आहेत. वेधच्या कार्यक्रमातून विद्यादानच्या कार्यकर्त्यांना परिचित असंच हे नाव आहे आणि ते म्हणजे रेणुताई गावस्कर. रेणुताई त्यांच्या लिखाणातून आपल्याला वेळोवेळी भेटत आल्याच आहेत. त्याद्वारे त्यांचे विचारही आपल्यापर्यंत पोचलेत. समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित मुलांसाठी त्यांनी उभं केलेलं काम, त्यातले त्यांचे अनुभव हे सगळं खूप विलक्षण आहे. मुलांच्या भावविश्वात शिरून अत्यंत हळुवारपणे कठीणातला कठीण प्रसंग त्या कसा हाताळतात ते सगळंच आज आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. आधी मी आपल्याला रेणुताईंची ओळख करून देते. रेणुताई गावस्कर गेली 35 वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय, समाजातील वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्नशील. व्यसनासक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मुक्तांगण व कृपा फाउंडेशन या संस्थांशी संलग्न राहून समुपदेशनाची सेवा त्या देतात. कथाकथन या विषयाचा सखोल अभ्यास आणि या माध्यमाची शिक्षणात असणारी उपयोगिता यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. शिक्षक, पालक यासाठी त्या कार्यशाळा घेतात. रेणुताई एक उत्तम लेखिकासुद्धा आहेत. पाश्चात्य वाङ्मयावर त्यांनी लेखमाला लिहिली आहे. रेणुताईंची प्रकाशित पुस्तके खालीलप्रमाणे आहेत. डिफिकल्ट डॉटर्स मराठीत त्यांनी भाषांतरित केले आहे. आमचा काय गुन्हा ह्या पुस्तकाला विखे पाटील पुरस्काराने सन्मानित केले आहे. निशब्द झुंज 2007 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार प्राप्त. गोष्टी जन्मांतरीच्या, अफलातून गोष्टी, हरवले ते गवसले, मालक नको पालक व्हा ही अशी काही त्यांच्या पुस्तकांची यादी. त्यांनी मुंबईतील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूलच्या उन्मार्गी मुलांसाठी विविधांगी मूलभूत काम केलं आहे आणि त्यातून आम्ही युवा ही स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. पुण्यातील वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास या संस्थेची स्थापना रेणुताईंनी केली आहे. ह्या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. रेणुताईंना मिळालेल्या पुरस्कारांची यादी देखील खूप मोठी आहे. तेव्हाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2017 सालचा टाइम्स ग्रुपचा देवी पुरस्कारने सन्मानित. 2018 सालचा ग्रामदेवता पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान. मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार 2018ने सन्मानित. महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी पुरस्कारने सन्मानित. मुंबई दूरदर्शनतर्फे हिरकणी पुरस्कार प्राप्त. 2020 सालचा रुईया महाविद्यालयातर्फे दिला जाणारा ज्युवेल ऑफ रुईया ह्या पुरस्काराने सन्मानित. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आपल्या रेणुताई गावस्कर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला आता मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम विद्यादान या संस्थेने पालकत्व या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मला दिली, याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. मी त्यांना धन्यवाद देते. कारण हा विषय आहे ना, तो खूप माझ्या जवळचा,
हृदयस्थ, मनातला असा आहे. आणि आत्ता आम्ही जेव्हा बोलत होतो ना, तेव्हासुद्धा पालकत्वाबद्दल बोलताना मला एक असं वाटलं की पालकत्व ही दुहेरी जबाबदारी आहे बरं का. जशी मोठी माणसं पालकत्व निभावतात ना, तशी लहान मुलंही निभावतात. आणि शिकण्यासारखं खूप काही असतं. जे जे हे संवाद ऐकताहेत ना, त्यांना माझी ही विनंती आहे की अखेरपर्यंत वय वाढलं तरीही अगदी आजी आजोबाच्या भूमिकेत जरी तुम्ही शिरलात तरी तुम्ही शेवटपर्यंत विद्यार्थ्याची भूमिका बजावा. म्हणजे ते सगळा हेच समृद्ध होत जातो. कसा तो सांगते हां. आपण एखाद्या मुलाला काही समजावत असलो ना की आपला सूर कसा लागतो बघा. त्याची काही वानगी दाखल उदाहरणं मी देते. तरी मी तुला सांगत होते, आता विषय बंद, चर्चा संपलेली आहे, मी सांगते म्हणून. पालकत्वाचे हे सगळे सूर अनाठायी आहेत. त्याने जर काही निर्माण होत असेल ना मुलांच्या मनामध्ये, तर केवळ प्रतिरोध निर्माण होतो. याच्याशिवाय आपण काय काय करू शकतो याची कितीतरी उदाहरणं मी देऊ शकेन. म्हणजे आत्ता जसं म्हटलं की मुलांशी गेली 40 वर्ष मी संपर्कात आहे. पण त्यातली महत्त्वाची सगळी माझी वर्ष ना, ज्यांना वंचित म्हणावं, ज्यांना सर्वहारा म्हणावं, ज्यांनी भविष्याकडे बघावं तरी कसं, असे प्रश्न आहेत, ज्यांना पालकत्व निरोगी मिळालंच नाही, अशा मुलांमध्ये गेलं. पण तरीही आजूबाजूला अनेक घराघरात वाढणारी मुलं होतीच की. आणि त्यांचा जो काय दृष्टिकोन होता त्याच्यासुद्धा त्याच्यातून काही शिकण्याची. म्हणजे निदान माझ्यापुरतं बोलायचं ना, तर मी सदैवच विद्यार्थी राहिले. अगदी आत्ता या क्षणाला त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आत्ता जसं सांगितलं की जेव्हा जेव्हा आपण मुलांशी बोलतो तेव्हा मी एक मालक नको पालक व्हा असा कार्यक्रम माझे परममित्र वंदन नगरकर, आज जे ते आज जगात नाहीत, त्याची वेदना सदैव माझ्या मनात राहील. तर आम्ही महाराष्ट्रभर दोघं फिरायचो. त्यामध्ये आम्ही एक गमतीदार खेळ घ्यायचो. तो खेळ असा होता की आम्ही समस्त पालकांना म्हणायचो की मला वाटलंच होतं असं वाक्याचा पूर्वार्ध आहे, आता उत्तरार्ध तुम्ही पूर्ण करा. मला वाटलंच होतं, याचे उत्तरार्ध जे काही आमच्या वाट्याला यायचे तुम्ही सहज कल्पना करू शकता. मला वाटलंच होतं तू अभ्यास करणारच नाहीस, तू टी व्ही बघत असणार, तू खेळायला गेलेला असणार, तू हातपाय धुतलेले नसणार, वगैरे वगैरे वगैरे. मग आम्ही त्याचा ढाचा बदलून म्हणायचो की आता तुम्ही मला वाटलंच होतं याचं सकारात्मक उत्तरार्ध पूर्ण करा. आणि मोठी धांदल पालकांची, सुचायचंच नाही. की नाही गंमत, सुचत नाही. होकारार्थी सकारात्मक आपल्या मुलाविषयी ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला इतकी का निगेटिव्ह, ज्याला नकारात्मक म्हणतात, अशी बाजू कधी बरं पालकत्वाची तयार होते का? आपल्याला हे शिकवलं गेलेलं असतं की पालक म्हणजे असाच अंतर राखणारा, टीका करणारा, समीक्षा करणारा. मला मात्र सगळ्या ऐकणाऱ्यांना हे सांगावंसं वाटेल की मुळात ना सगळ्या भूमिका आयुष्यातल्या या सकारात्मक पाहिजेत, होकारार्थी पाहिजेत. उत्तम तेच घडेल, छानच होणार आहे सगळं. जरी समजा ते तसं झालं नाही, अनेकदा ह्या प्रतिकूलता तर वाट्याला येणारच ना. नाही झालं तरीही त्याच्यातलं सकारात्मक काय आहे हे शोधून काढणे केवढी सुंदर अशी आपल्याला मिळालेली कामगिरी आहे नाही. मी प्रथम मुलाविषयी बोलते. मुलांचा माझा अनुभव गेल्या 40 वर्षांचा. पहिल्यांदा मी जेव्हा गेले ज्या वंचित मुलांमध्ये जावंसं वाटलं, त्याचं खरं कारण थोडं वैयक्तिक आहे. माझे आईवडील एका पाठोपाठ एक गेले, तर 25शीत सुद्धा मी नव्हते. आणि एक मुलगा होता, लग्न झालं होतं, तरीसुद्धा अनाथ होणं म्हणजे काय, डिक्शनरीत अनाथ असणं म्हणजे आईवडील नसणं. मला मात्र तसं वाटत नाही. मला असं वाटतं की अनाथ होणं म्हणजे शाबाश असं म्हणायला कोणी नसणं. आणि हळुवारपणे आपल्या चुका दाखवणारं कोणीही आयुष्यात
यानंतर येणार नाही याची खातरजमा होणं. माझे डोळे खाडकन उघडले, जे मध्यमवर्गीय होते, आणि आजूबाजूला बघायला लागले. तेव्हा अशी लाखो मुलं होती की ज्यांच्या आयुष्यात मला तू आवडतोस असं निखळ आणि निर्भेळ, काहीही त्याच्या मागे अपेक्षा नाही. म्हणजे पहिला नंबर आला तर आवडतोस, खूप सुंदर धावलास तर आवडतोस, असं काही नाही. मला तू सहजच आवडतोस असं वाक्य एकदाही न ऐकणारी अगणित मुलं आहेत, असंख्य मुलं आहेत. हे जेव्हा समजलं ना, तेव्हा आयुष्याचा ढाचाच बदलून गेला असं मी समजते. पण त्याआधीचेही काही प्रसंग आहेत ज्याला जजमेंटल म्हणतो ना इंग्रजीमध्ये, इट्स कॉल्ड जजमेंटल. एखाद्यावर आपण त्याच्या न्यून जे आपल्याला दिसतं ना, त्याच्यावर नेमकं बोट ठेवणं ही कायम धोकादायक गोष्ट असू शकते, ठरू शकते. मला अगदी आठवतं, मी लहान होते, एका नृत्याच्या कार्यक्रमात माझा सहभाग होता आणि खूप मेकअप केल्यामुळे आपण फार सुंदर दिसतो आहोत असं मला चुकीने वाटत होतं. आणि मग प्रमुख पाहुणे आले, रंगीत तालीम होती ती, आणि माझ्याकडे बघून म्हणाले, इतक्या काळ्या मुलीला पहिल्या रांगेत कोणी ठेवलं? केवढा मोठा आघात. एका मुलीला असं वाटतं की आपण सगळ्यात सुंदर दिसतोय, आणि मग दुसऱ्याच क्षणी कोणीतरी तिला कठोर वास्तवाची जाणीव करून देतं. मी खूप रडत रडत माझ्या घरी आले. आईला बरोबर माझी वेदना समजली. तो प्रसंग पुसला गेला असेल नसेल, शेवटच्या रांगेत ठेवलं मला. परंतु कुणालाही अशा प्रकारे बोलू नये हे मला अगदी 5वी-6वीमध्ये समजायचं होतं. माझं जे जे ऐकतायत ना, त्यांनी अगदी लक्षात ठेवा, रंगारूपावरून, तुमच्या रिझल्ट्सवरून, मार्कांवरून, तुम्ही बक्षिसं मिळवता की नाही यावरून, हे सगळ्यात वैयर्थ्य आहे हो. मुलाचं मूल म्हणून जडणघडणीला इतकं महत्त्व आहे ना, इतकं महत्त्व आहे. आणि त्याची संधी जे लोक कार्यकर्ता पालक म्हणून काम करत आहेत त्यांना हरघडी येते. त्याचा दुसरा एक प्रसंग सांगते. 7वीत होते आणि साने गुरुजी विद्यालयाची मला अभिमान आहे त्याचा, की ज्यांचं नाव साने गुरुजी, ज्या शाळेचं नाव आहे, विनोबा भावे आणि साने गुरुजी हे 2 प्रमुख मूलभूत असे आचार्य आहेत आपले. दोघेही त्यांचं इतकं योगदान महत्त्वाचं आहे आणि संस्मरणीय आहे. तर त्या साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी. तर 7वीत शिवाजी पार्क जवळ होतं मुंबईतलं. आम्ही खो खो खेळत होतो. काही मुली आमच्यासारख्या, माझ्यासारख्या बाहेर होत्या. आतमध्ये खो खोचा खेळ चालू होता आणि खूप जोरात हरण्याची आणि जिंकण्याची अशी चुरस लागली होती. आणि आम्ही सूचनाच्या वर सूचना बाहेरून देत होतो. तेव्हा माझे एक गुरुजी होते, शिक्षक होते, स्पोर्ट्स टीचर. त्यांनी माझ्याकडे बघितलं, आम्हा सर्व मुलींकडे बघितलं आणि ते हसून म्हणाले, बाहेरून सूचना देणं किती सोपं असतं नाही, प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर काय ते खरं कळतं. त्यावेळी मला याचं महत्त्व कळलं की नाही, नाही मला आता सांगता येणार. पण पुढच्या आयुष्यात सदैव समजलं. असं असतं शिक्षण, अशी असते वाटचाल. पुढच्या सबंध आयुष्यात मी अनावश्यक सूचना दिल्या नाहीत. मी असं दुसऱ्याला अज्युम केलं नाही की अरे ह्याला शिकवणं ही माझी जबाबदारी आहे, कधीच नाही. मला असं समजलं की मैदानाबाहेर उभं राहणं ना जीवनात, हे खूप सोपं असतं. जीवनाच्या मैदानात उतरून एखाद्या कामाचा जेव्हा स्वीकार करतो तेव्हा ते फार अवघड असतं. आपण याच्यातून पालकत्वाची सर्वात महत्त्वाची भूमिका अशी येते की पालक होण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी खूप चांगलं ऐकायला शिकलं पाहिजे. बिटवीन द लाईन्स हा फार महत्त्वाचा भाग आहे. आधी ऐका तरी त्याच्या काय अडचणी आहेत त्या ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही एखादी सूचना करू शकता, बाकी कधीही नाही. हे सगळं मला अजूनही आठवतं की अरे मी विद्यार्थी दशेत हे शिकले, मी विद्यार्थी दशेत ते शिकले. कालच आमच्या कॉलेजचा 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून कार्यक्रम झाला आणि एक आठवण निघाली, केवढी ती महत्त्वाची होती बघा. आमच्या वेळेला असणारे प्राचार्य आले की आम्ही म्हणे विद्यार्थी एकदम घाबरून बाजूला व्हायचो, आदराने वाट करून द्यायचो. आत्ताच्या प्राचार्या म्हणाल्या, आता इतकी परिस्थिती बदलली आहे
की तेच मला आपले मधून जर त्यांना जमलं तर वाट करून देतात. 50 वर्षाचा कालप्रवास. आम्हाला एकदम सगळ्यांना हसू आलं. घाबरून बाजूला होणारे आम्ही आणि आता कदाचित घाबरून बाजूनी जाणारे आताच्या प्राचार्य. कालाय तस्मै नमः. प्रत्येक आयुष्यातली आजूबाजूला घडणारी छोट्यातली छोटी गोष्ट ही आपली पालक असते, असं माझं स्पष्ट मत आहे. वी मिस मेनी अपॉर्च्युनिटीज इन लाईफ. वी जस्ट मिस देम. आपलं लक्षच नसतं आपल्या आजूबाजूला काय घडतं, लक्षच नसतं. आपलं चाललंय, जनांचा प्रवाह चालिला, आपलं लक्ष नसतं त्याच्याकडे. प्रत्येक उद्गारात किती अर्थ आहे बघा ना, किती सौंदर्य याच्यात. मला एकदम हसू आलं. त्या प्राचार्या कशा बाजूला सरकत असतील आणि आम्ही मात्र घाबरून आम्ही कसे घाबरत होतो. त्याचं एक सुंदर चित्र, एकच हशा पिकला आणि त्या वातावरणातलं गांभीर्य कधीच नष्ट झालं. हे पालकत्व आहे. पालकत्वाच्या भीतीने खांदे वाकवू नका. त्या हर्क्युलससारखा पृथ्वीचा गोल पाठीवर घेण्याची काही एक जरुरी नाही. आत्ताच ज्यांनी या जगाचा निरोप घेतला त्या शिक्षणतज्ज्ञ शोभाताई भागवत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे एक, मूल नावाचं सुंदर कोडं. कोडं आहेच ते मूल, पण ते कोडं फार सुंदर आहे हो. सबन जन्म जाईल सोडवण्यात तुमचा, तरी ते सुटायचं नाही, होय की नाही. त्यामुळे असा अप्रोच, म्हणजे मला काय वाटतं, तुम्ही ऑनलाईन बोला, तुम्ही प्रत्यक्षात बोला, कसेही बोला, म्हणजे मला जरी ते ऑनलाईन हे माध्यम थोडंसं लांबचं वाटतं. समोर माणसं आहेत की आपल्याकडे बघताहेत, त्यांच्या चेहऱ्यावर अनेकविध भाव उमटत आहेत आणि मग आपण त्यांच्याशी बोलतोय. ही किती सुंदर प्रक्रिया आहे. नाही, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. मी समोरच्या माणसाकडे माणूस म्हणून आत्ता या क्षणाला पाहते आणि तोही माझ्याकडे तसाच बघतोय. किती सुंदर गोष्ट आहे ना. ती या सगळ्या यंत्रांच्या गराड्यात हरवते याची मला अतोनात भीती वाटते, अतोनात. घराघरात आपण कोणाच्या गेलो की समोर असं धरून बसलेले आणि आले का हे असं चेहऱ्यावर भाव आणणारे, भय वाटतं त्याचं. तर असं सांगत होते की हे शिकत शिकत माझ्या स्वतःच्या पालकत्वाच्या अनेक गोष्टी, आणि जसा मी उल्लेख केला की माझे आईवडील गेले आणि त्या सगळ्या माझ्या विचारांना एक परिमाण वेगळं लाभलं. माझ्याजवळ माझी पुस्तकं होती आणि एक असा सहचर होता की ज्यानं याच प्रकारचं मी काम करावं यासाठी खूपच मोठा पाठिंबा. माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष नाही, ही मी फार मोठी जमेची बाजू आयुष्यभर समजले की संघर्ष तर नाहीच. माझं सगळं घर हे तू हे का केलंस असं विचारण्यापेक्षा तू हे का केलं नाहीस असं विचारणारं घर मला सुदैवानं लाभलं. नाहीतर सर्वसामान्यपणे संघर्षात खूप एनर्जी जातात. माझ्या त्या गेल्या नाहीत. याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सकारात्मक बाबींची आठवणच आहे. त्यामुळे मी माझी बँकेतली मग नोकरी सोडली आणि नंतर कधीही नोकरी केली नाही मी. आणि सदैव त्यामुळे काय झालं, मला एक स्वातंत्र्य मिळालं की मी अनेक तऱ्हेचे प्रयोग करू शकले. त्यातला पहिला प्रयोग जेव्हा मी डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या माटुंगा येथील, मुंबईतल्या माटुंगा येथील संस्थेमध्ये मी गेले, तेव्हाचे माझे अनुभव म्हणजे मी कुठलीही शिक्षण क्षेत्र, मी MA आहे म्हणजे फिलॉसॉफी, संपूर्ण तत्त्वज्ञान हा माझा अभ्यासाचा विषय आहे. आणि त्यामुळे शास्त्रात जे वेगवेगळे प्रयोग चालतात किंवा वैचारिक काही वाचन तसं माझं झालेलं नव्हतं. मी अशीच आतमध्ये गेले, एका उमेदीने गेले, कारण ती मुलं मला सारखी बोलवायची. तो एक ग्लोरिफाईड, काय म्हणू मी त्याला, संस्था नाहीच आहे ती. इकडची तिकडची, यानं हे चोरी केली आहे, त्यानं आणखीन काय केलं आहे, त्यानं आणखीन काय केलं, ब्रँडेड, जे कधीही मुलांच्या बाबतीत होऊ नये. मूल हे केवळ मूल आहे. त्यांनी तो चोर आहे का, मग त्याने हे केलं आहे का, मग आणखीन काय घटना झाल्यात का, तो अनाथ आहेत का, एकच ठरवून गेले होते, जे मी गेली 40 वर्ष पाळलेलं आहे. जसं नेपोलियननी म्हटलं होतं की इम्पॉसिबल इज द वर्ड नॉट इन माय डिक्शनरी. अशक्यप्राय अशी गोष्ट नसतेच. तसं मी अगदी ठरवलं होतं की ऑर्फन इज द वर्ड नॉट इन माय डिक्शनरी. मी कुणालाही कधी अनाथ म्हटलं नाही, कुठल्याही संस्थेला अनाथालय म्हटलं नाही
आणि कुणालाही आमच्या संस्थेला अनाथाश्रम म्हणायला दिलं नाही. अरे रे बिचारा, हे सगळे शब्द काढून टाका कायमचे. कुणी बिचारा नाही, कुणी अनाथ नाही, कुणी अरे रे याच्यातला नाही. प्रत्येकजण केवढा सक्षम, केवढ्या क्षमता आतमध्ये असलेला असतो. त्याला कशाला बिचारा म्हणायचं? नसतील आई वडील, तो एक परिस्थितीचा भाग असतो. असतील आणखीन काही समस्या, त्याला बिचारा म्हणून अपंग म्हणून टाकू नका. हां, कधीच नको, कधीच म्हणू नका. आणि त्यातला पहिला अनुभव सांगते की मी डेव्हिड ससूनमध्ये गेले, किती मुलांना आडनावच माहीत नाही, मधलं नावच माहीत नाही. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय घरात वावरलेल्या माणसाला हे किती नवीन होतं बरं. कुणाला आडनाव नसतंच, कुणाला वडील माहिती नसतात. हे मला नव्हतं माहिती, मला होते. त्यांचं नाव मला लावता येत होतं. मला एकदम असं सुचलं की हँड ऑफ फ्रेंडशिप का असू नये आपला हात, की तुला नाही आहे माझ्याजवळ आहे. काही ह्या घटनाच तर आहेत. आपण ह्याच्यातलं अंतर कमी करू शकतो. आणि माझं आडनाव तर तुम्हाला माहीत आहे की त्याला फार मोठी कीर्ती, त्या काळी तर ती अतोनात होती. कीर्ती इतकी होती माझ्या आडनावाला की ते आडनाव आपलं असणं ही एक अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळे अनेक मुलांनी माझ्या आडनावाचा अंगीकार केला, स्वीकार केला. आणि आम्ही सारे गावस्कर झालो. प्रश्न किती सोपे असतात, आपण कशाला त्याचं ओझं घेतो? प्रत्येक गोष्टीला काहीतरी सोल्युशन असतं, प्रत्येक गोष्टीची सोडवणूक होऊ शकते. आम्ही सारे गावस्कर झालो, त्यामुळे आमच्यातलं अंतर अतिशय कमी झालं. आपण आता मगाशी म्हणत होतो ना की वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपण राहतो असतो, तर हे कमी करण्याची सगळ्यात सोप्या युक्त्या कुठल्या आहेत? तर ह्याच आहेत की माझं आडनाव हे तुझं आडनाव असू शकतं, संपलं. असे प्रयोग आणि अशी आव्हानं मला डेव्हिड ससूनमध्ये पहिल्यांदी. मी नेहमी असं अतिशय कृतज्ञतेने म्हणते आणि मी आपल्यालासुद्धा हे सांगीन बरं का, की तुम्हाला खरंच का तुमचं अनुभव विश्व वाढवायचं आहे, मग तुम्ही इतरत्र फिरा. जे काम तुम्ही करता ना त्याच्याहून वेगळं काम करा, वेगळ्या ठिकाणी जा. इतर लोक ती कामं कशी करतात हे पहा तर खरं. कदाचित तुम्हाला या दृष्टिकोनाचा सर्वात जास्त उपयोग होईल. जग अतिशय उघड्या डोळ्यांनी बघणं आणि आपलं जग फार संकुचित तर नाही ना, हे बघणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सुदैवाने मी सदैव असे प्रयोग केले, अगदी एकटीने केले. पण मला कधीच एकाकी वाटलं नाही. मी खूपदा आयुष्यात एकटी झालेली आहे. एकटी आहे मी, आजसुद्धा मी काही अंशी एकटी आहेच, पण मी एकाकी मात्र कधीच नाही. थोडंसंच इंग्रजीत सांगते, आय वॉज नेव्हर लोनली. आय ॲम अँड आय वॉज अलोन मेनी अ टाइम्स. पण आता तुम्ही पाहताच आहात किती मोठी समष्टी आपल्याबरोबर असते, समविचारी लोक किती असतात. मी सर्व कार्यकर्त्या पालकांना हे सांगीन की तुम्ही बाबांनो, आणखीन वेगळी कामं कुठे चालतात, कशी चालतात, लोक ती कशी निभावतात, त्यातल्या आव्हानांचा स्वीकार कसा करतात आणि त्याच्यावर काहीतरी सोडवणुकीचे उपचार कसे करतात, हे जरूर बघा. त्याचा तुम्हाला आत्यंतिक फायदा होईल. स्वतःच्या जडणघडणीला तर होतोच, परंतु आपण ज्यांच्याशी बोलतो, वागतो, आपला नातेसंबंध असतो ना, ते तुमचे पालकच आहेत. त्याच्या बाबतीत तुम्हाला खूप खूप फायदा होईल. वेगवेगळ्या अनुभवांचा होतो तो. मी मुंबई, पुणे, नागपूर जिथे गेले ना, मी नेहमी असं तिकडे गेले. पुण्याला मी जेव्हा पहिल्यांदा गेले, नंतर मी पुण्यात 20 वर्ष राहिले, पण पहिल्यांदा मी बघितलं की आपण सगळ्या सामाजिक संस्था बघून काढायला पाहिजे. त्याच्यात एकदा विजयाताईला वाटेंबरोबर मी देवदासींच्या ठिकाणी गेले, घरी गेले आणि एक वेगळ्या विश्वाचे दरवाजे माझ्यापुढे उभे राहिले. हा माझा समाज आहे, ह्या माझ्या बहिणी आहेत आणि चुकीनं इथं आलेल्या आहेत. मला करुणेने माझं मन भरून आलं पाहिजे, हा धडा मला तिथंच तर मिळायचा होता. हे करणं ही कामाची अतिशय मोठी गरज असते, अतिशय मोठी गरज असते. तर परत एकदा बॅक टू डेव्हिड ससून येते आणि तुम्हाला सांगते की इतकी मोठी आव्हानं उभी होती हो. मुलं इतकी गडबड करायची. मी आमचा काय गुन्हामध्ये माझ्या पुस्तकात हे सगळं लिहिलं आहे,
त्या लाकडाच्या सगळ्या त्या फळ्या, ब्रिटिशांच्या काळात बांधलेली ती इमारत भली मोठी, एक एक हॉल म्हणजे केवढा मोठा, 100 मुलांना सामावून घेणारा एक एक हॉल. आणि त्या हॉलमध्ये स्वेच्छेने मी सांगितलेलं असल्यामुळे संध्याकाळ झाली की खोलीचे दरवाजे बंद. ती मुलं आणि मी, मुलं 12 ते 18 वयोगटातली, 16पर्यंतची, खूप गडबड, भयंकर हिंसा, एकमेकाची मारामाऱ्या, आणि त्याच्यात हे कधी न पाहिलेली मी. असं तो सगळा सामना. मला भय वाटायचं की समजा या फळ्या खाली पडल्या तर मी मरेन. पण मला काय लक्षात, मी तुम्हाला ही मुद्दाम सांगते, ते नुसतं प्रसंग नाही सांगत आहे मी, मुलांच्या सगळं लक्षात येतं. तुम्ही जर ते पोचवलंत ना, मी घाबरलेली आहे त्यांच्या लक्षात यायचं. ते मला आई म्हणायची, आई बहुत घबराती आहे. हळूहळू ते शांत झालं. मी कधीच काही म्हटलं नाही, पण माझा जो सगळी देहबोली होती ना, फार महत्त्वाची असते ना ती. तुमची देहबोली दुसऱ्यापर्यंत पोचत असते. ती देहबोली पोचली, मग हळूहळू शांत, मग भजनं, आणि मग गोष्टी. मला असं सारखं वाटायचं, घरी गेलं ना तरी वाटायचं आपण जातोय, पण त्याला काही फार खरंच का अर्थ आहे का अर्थ याला. मग एकदम सांगितलं की मी खरोखर कथाकथक आहे, खरी गोष्ट सांगता येते मला आणि समजते देखील काही अंशी, असं मला वाटतं. गोष्ट सांगू का? हिंदी में बात करो. हिंदी, कारण संपूर्ण भारतातून मुलं येणारी. आणि मग कुठली सांगू? लोकशाही, आप ही बताइए. मग काय तर किती मी तुम्हाला काहीतरी एक महत्त्वाचं सांगते. हां, रामायण महाभारत की मत बताना. संस्कृतीचे सगळे अडसर ओलांडा ते. रामायण महाभारताची नको, कारण जो येतो तो आम्हाला त्याच गोष्टी सांगतो. नका सांगू आम्हाला. नाही सांगणार. हा धडा आहे ना, हा गेली 40 वर्ष मी लक्षात ठेवला आहे की खरोखर त्या समोरच्या माणसाची मानसिकता काय, त्याची जडणघडण काय. त्याला आत्ता मी माझ्या मुलांना मात्र कुडाळला आमच्या मी महाभारत रोज वाचून दाखवते, तर त्यांना ते पचनी पडतं, कारण ते आमच्यावर 10-10 वर्ष राहिलेली आहेत. पण जी मुलं रस्त्यावरून एकदम आली, थिएटरमध्ये ब्लॅक करताना आली, असं करताना, नको रामायण महाभारत, सगळे तेच सांगतात. मग कुठली सांगू? अमिताभ बच्चन की. सुनील गावस्कर एक ठिकाणी माझ्या आडनावाचा किंवा मी त्याच्या आडनावाची, आणि अमिताभ बच्चन टॉप ऑफ द स्टोरी. सगळी सांगितले. मला काही येत नव्हतं. मी अमिताभचे देमार सिनेमा बघत नव्हते. आत्ता मात्र कौन बनेगा करोडपती पण तो माझा एकदम आवडता हे झाला आहे. तो ज्या प्रकारे ते सगळं करतो ना, अरे वा. मुलाखतचं तंत्र कधी शिकावंच वाटलं तर अमिताभच्या पायाशी बसून शिकावं ते. पण तेव्हा बघत नव्हते. तेव्हा तत्त्व फार महत्त्वाची ती सगळी गेली बरं का पुढे. आणि गोष्ट कुठली सांगू? सांगितली काहीतरी. हळूहळू मला सगळं माहीत होतं. मात्र हरिवंश राय बच्चन माहीत होते. त्यांचं अग्निपथ ही कविता पाठ होती. तेजी बच्चन कोण हे माहीत होतं. त्यांच्या दोघांचा विवाह हा आंतरजातीय, हरिवंशराय वेगळे आणि ही सिख कम्युनिटीमधून, तर त्या आल्या आणि मग नेहरूंना भेटायला गेले. आणि कविता ह्यांनी विचारलं, ओळख करून दिल्यावर हरिवंशराय म्हणाले, दिस इज माय पोएम. किती सुंदर ओळख. तर ते माहीत होतं, सगळं सांगितलं. मुलं शांत झाली. मला एकदम वाटलं, अरे वा, आपण मस्त सांगितलं सगळं. बताना है, आपने इतना सब अच्छा बताया. अमिताभ रेखा के बारे में नहीं बताया. व्हॉट अ बॉम्बशेल. खरंच मला माहीत पण नव्हतं विशेष. पण एकदम आठवलं, आपण सिलसिला सांगू शकतो, कारण ते खरंच ती दाखवलं गेलेलं होतं. सांगितलं. समाधान. मुलांना वाटलं, वा, आपल्या जवळची बाई आहे. हे फार महत्त्वाचं असतं बरं का मुलांशी बोलताना. मी खरंच त्यांच्या जवळची आहे ना, मी आहे ना त्यांच्या जवळचा, मला समजतंय ना. मी अगदी महत्त्वाचा एक शब्द सांगते. सगळ्यांनी मनाच्या वहीवर तो करून ठेवा. संपूर्ण स्वीकार. माझा हा समाज, हा माझा देश, हा माझे राष्ट्र, हे माझं राज्य, हे इतकं विविध घटकांनी बनलेलं आहे की त्याचा संपूर्ण स्वीकार करण्याची माझी मानसिकता तयार झाल्याशिवाय मी पालक बनू शकत नाही.
काय मला हे 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 माहीत आहे, हा खरोखरच खूप महत्त्वाचा. आणि मग मी सरळ फिल्मी मॅगझिन्सचा अभ्यास, माझा एकदम अभ्यासच झाला. आता मला इतका इंटरेस्ट आहे की काल मी वरळीहून भांडूपला मुलुंडला येईपर्यंत माझ्या दिराला सिनेक्षेत्रातल्या इतक्या गोष्टी सांगितल्या किंवा ज्ञान पाहून तो थक्क झाला. काय वहिनी आहे, सगळं माहिती आहे तिला, देवानंद नूतन सगळ्या 60s मधल्या गोष्टी मी त्याला सांगितल्या. असे असे आपले ॲक्टर्स होते, गंमत म्हणून हे. पण मी त्याचा खरंच अभ्यास केला. स्वीकार, संपूर्ण स्वीकार दुसऱ्या माणसाचा. उपदेशाचा सूर येईलच कशाला, येईलच कशाला. तरी मी तुला सांगत होतो, काही सांगू नका आत्ता, कारण तो त्या मेंटल सेटअपमध्ये नाही आहे. देर आर वेज अँड मीन्स टू कम्युनिकेट, वेगवेगळे मार्ग आहेत. तर सांगायचं म्हणजे त्यानंतर आमची जी मैत्री झाली, ही मुलं, मला कल्पनाही नाही अशा जगातली, कल्पनाही नाही आहे मला त्यांच्या परिस्थितीची. हम घर क्यों जाते हैं, मरे नहीं ये माँ को कहने के लिए, असं म्हणणारे ते. आणि आईच्या अंगाई गीतावर मोठी झालेली मी. मॉन्टेसरीबाईंनी अगदी बरोबर म्हटलं आहे बरं का. सर्वांना मी हे सांगते, मॉन्टेसरीबाई म्हणायच्या, मारिया मॉन्टेसरी, ज्यांच्या नावाने आपण आज मुलांना मॉन्टेसरीमध्ये घालतो, की दगड असतो ना एक दगड, तो आपण पाण्यात टाकतो, असंख्य तरंग पाण्यामध्ये उठतात नाही का. पहिला तरंग म्हणजे आपलं मूल, ज्यांना काही मदत करता, काही करता. शेवटचा तरंग म्हणजे आपण स्वतः, परिपक्व झालेलं मनुष्य. आता पहिलं पाऊल एकमेकांच्या जवळ जायला कुणी टाकायला पाहिजे. मॉन्टेसरीबाई म्हणायच्या, पहिलं पाऊल हे नेहमी मोठ्या माणसांनी टाकलं पाहिजे. लहान मुलाला खूप काही बाकीच्या भावना, जाणीवा, संवेदना असतात, पण पहिलं पाऊल जाणीवपूर्वक, ज्याला इंग्रजीमध्ये कॉन्शियसली असं म्हणतात, ते माहीत नसतं. मला माहिती आहे ना पण की मला बालकाच्या जवळ जायचं आहे, तर मग मी ते टाकलं पाहिजे. तर त्या प्रकारे ते मी टाकलं. मॉन्टेसरीबाईंच्या तत्त्वज्ञानाशी माझा परिचय होता, अनुताई वाघ आणि ताराबाई मोडकांच्या तत्त्वज्ञानाशी होता. तुम्ही अगदी ऑनलाईन बोलत असाल, पण मुलांच्या मनात काय चाललेला वेगळा वेळ असतो का आपल्याकडे. काय रिॲक्शन्स, काय रिस्पॉन्डिंग, काय प्रतिका, आपलं त्याचं आपल्या मनाबद्दलचं मत, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटबद्दलचं मत, घडतं आहे त्याच्याबद्दलचं मत. कधीतरी आपण थोडा वेळ 5 मिनटं, मी नेहमी शिक्षकांना म्हणते, ते म्हणतात त्यांचं बरोबर आहे, आम्हाला सिलेबस करायचं असतो, आम्हाला हे करायचं असतो ना, 2-5 मिनटं, 2 मिनिटं, 3 मिनटं, काय रे असं. पण त्यासाठी आपला चेहरा हलला पाहिजे ना. तो कधी आरशात आपण बघितला आहे का की तो किती गाणं म्हणताना सगळ्या शिक्षकांना गाणं म्हणायला विथ ॲक्टिंग, कुठलंही काम असे ना का तुमचं, आलंच पाहिजे. चल रे म्हणूया. म्हणून आता हे गाणं म्हटलं, त्याची अनेक गाणी मी पाठ केली, अनेक गाणी मी म्हणते. आणि कुठेही गेले की मी म्हणते की आपण टाळ्या वाजवूया, कारण टाळ्या हा एकच असा एक्सरसाइज आहे की त्यावेळी तुम्ही रडून टाळ्या वाजवूच शकत नाही. वाजवा बघू रडून टाळ्या वाजवा. मी मुलांना नाही, तुम्ही आता रडून टाळ्या वाजवा, चला. रडका चेहरा पाहिजे, लिटरली नका रडू, तुम्ही आपले रडत रडत टाळ्या वाजवा. अशक्यच आहे. तुम्ही हसूनच टाळ्या वाजवता, तुम्हाला हसूच येतं टाळ्या वाजवताना. सगळ्या महाराष्ट्रभर हा एक्सरसाइज झाला पाहिजे. मुलं भेटली रे, म्हटलं वाजवा रे टाळ्या. वाव, किती वेळ ती वाजवू शकतात, तुमचे कान किटेपर्यंत टाळ्या वाजवत राहतात. मी रोज सकाळी माझ्या मुलांना रोज सकाळी मी भेटलो, नंतर त्यांना ओरडा, काही करा, आधी टाळ्या वाजवा. एकतर त्याचे वेगळे उपयोग पण आहेत, पण ते जाऊ देत. हो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हसायचं आहे. कित्येक वेळा आपण सगळे बघा दिवसभरात एकदाही हसत नाही, होय की नाही. नेहमी पालकाच्या भूमिकेत. आलास ये, अभ्यास केलास, खाल्लंस, झोपलास, उठला, काही ना, हसतच नाहीत माणसं. माझी ही अतिशय तक्रार आहे की माणसं अजिबात हसत नाहीत एकमेकांकडे बघून.
असे इतके गंभीर, अगदी सॉक्रेटिस सारखे असतात, सारखे गंभीर असतं. कशाला गंभीर राहायचं? मग गाणं म्हणताना टाळ्या वाजवून गाणं म्हटलं ना, गाणी मात्र खंडीभर यायला पाहिजेत, खंडीभर. आणि तुम्हाला एक खोटं वाटेल, पण हे जे गाणं आहे ना, अट्टा बट्टा माकड करते नट्टापट्टा, तोंडाला लावलाय रंग, पावडरनं माखलंय अंग. किती बघा मुलाला तुम्ही, तोंडाला लावलाय रंग, पावडरनं माखलंय अंग, आरशात बघून आपलं रूप, माकड करतंय होप होप होप. वेगळे कशाला एक्सरसाइज मुलाला? आणि आपल्याला सुद्धा सगळे शरीर आपलं मुलाबरोबर जेव्हा साधं बोलताना सुद्धा किती हे एक्सप्रेशन्स बदलली पाहिजे. तुम्ही हे सगळे मला वाटतं मान्य कराल. रिजिडिटी चेहऱ्यावर एवढी असते, अत्यंत प्रेम करताना सुद्धा माणसं कोरा करकरीत चेहरा करून बोलत असतात. कसा परिणाम होणार दुसऱ्यावर? आपल्या बोलण्याचा परिणाम तरी कसा होणार? डोळ्यात डोळे घालून. हे काही फक्त स्त्री पुरुषांचं प्रेम नाही आहे, काही डोळ्यात डोळे घालणं, स्पर्श करणं. कसा आहेस रे, कधी आलास, तुला बघायची मला उत्सुकता होती. मी आत्ताही सगळं त्याच्याशी बोलले सकाळी, म्हणून मला त्याला खूप वर्षांनी मी बघितलं. मला इतकं प्रेम आलं ना की मी त्याला मिठी मारली. किती छान, किती छान, कसा आहेस, कधी आलास, झोपलास का रे. छोटी छोटी वाक्य दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून म्हटलेली ना, याला जीवन ऐसे नाव. मुलांशी आपण हे सगळं बोलतच नाही ना. आपल्याला ठरवून दिलं आहे की त्याचा अभ्यास करून घेणं हे आपलं काम आहे. वी आर कन्फाइंड टू दॅट. माझं आग्रहाने सांगणं आहे की तुम्ही जे बसवले ना, सगळं काढून टाका. बी ॲब्सल्युटली फ्री. तुम्हाला असं का वाटतं? मी 70 वर्षाची. आम्ही काल ज्या ठिकाणी गेलो होतो ना, सुधीर मला माझे दीर घेऊन गेले होते, तिथे लोक इतके सावध होते गाण्यांच्या वेळी. नाचावं की न नाचावं, काय म्हणतील, बरं नाही दिसत नाही, काय या म्हातारे नाचतायत. मग हळूहळू काहीच लोक नाचले, मग काही लोक खुर्चीवर बसूनच टाळ्या वाजवल्या. आम्ही मात्र मुक्त संचार केला. म्हणेनात का, काय म्हणायचं ते म्हणते. आमचे सगळ्यांचे गुडघे दुखत होते खरं आहे. मग आम्ही आलो हळूहळू आणि बसलो आपापल्या जागेवर. मला तर कोणी म्हातारं म्हटलं की धक्काच बसतो, खरंच बसतो. खरं मला असं वाटतं आपल्याला, म्हणजे आत्ता मी फ्लाईटने आले ना, तर एक सिक्युरिटी गार्ड आले. माजी आपको मालूम है क्या वो एस्केलेटर पे कैसा चढ़ना है? म्हटलं क्यों नहीं मालूम होगा. मी इतकी अडाणी दिसते काय, लगेच आरशात बघितलं, आपण इतक्या अडाणी दिसतो. ते सिक्युरिटी गार्डला तो ज्या त्याने माझी म्हणाला ना, तर त्याला वाटलं म्हातारीला जर समजा कळलं नाही तर तो मला अकंपनी करायला येत होता. नाही मी म्हटलं बहुत अच्छे भाई साहब, लेकिन मुझे जाना मालूम है कैसे जाते हैं एस्केलेटर से. मुझे मी हे गंमत म्हणून सांगते. हां, आपल्याला म्हातारं का बरं म्हणावं, कोणी का म्हणावं? मला तर असं वाटतं की मी ह्या तरुणाच्या वयाचीच आहे, का नाही व्हायचं तरुण? मला कोणी रिक्षावाले वगैरे पुण्यात, आजी डू आय एवढी दिसते मी म्हातारी? मुळीच नाही, मला नाही वाटत. कशासाठी? ताई, मावशी, काकी, काकू इथपर्यंत ठीक आहे. आजी इज टू मच यार. तुमच्या स्पिरिटवर तुमचं वय अवलंबून आहे. आणि ते समोरच्या माणसाला वाटायला नको का की अरे ह्या बाई जर इतक्या यंग असू शकतं तर आपण का नसावं? आपण का इतक्या लवकर दमलो आहे, इतकं आम्ही सोसलं आहे, इतकं सहन केलं आहे. यायचंच मनुष्य जन्मात काही ना काहीतरी सोसणं. सगळंच छान कुठून कोणाला मिळणार? मग त्याच्यावर मात कशी केली? म्हणून मी ना शेवटचा पॉईंट, मी जसं म्हटलं, स्वीकार, एक्सप्रेशन्स, या सगळ्यावर काम करायला पाहिजे. आपला आवाज कुठल्याही भाषणानंतर एक रात्र मला झोप येत नाही. म्हणजे मी ते पुन्हा सगळं शब्द आठवते. कितीतरी चुका झालेल्या असतात,
कितीतरी मुद्दे गेलेले असतात. मला असं वाटतं की नाही पुढच्या वेळी हे होता कामा नये, पुढच्या वेळी हे होता. देर इज स्टील रूम फॉर इम्प्रूव्हमेंट, देर इज स्टील रूम. मी त्या रात्री सबंध रात्र 2-3 वाजे पण घालवते. किती चुका झाल्या, काय बरं वगळलं गेलं, काय एक्सप्रेशन्सना कमी पडलं, देहबोली कुठे अपुरी राहिली. ह्या सगळ्यावर, आवाजावर, बघण्यावर, सगळ्यावर काम व्हायला पाहिजे आणि सातत्याने व्हायला पाहिजे. हा माझा अगदी आग्रह आहे. समोरचं मूल कुठल्याही रूपामध्ये येऊ देत, मग ते माझं डेव्हिड ससूनचं मूल असो किंवा मी पुण्याला ज्या देवदासींच्या मुलांमध्ये काम करते तिथलं मूल असो, मग ते रस्त्यावर भीक मागणारं, कित्येक वेळा मुलं भीक मागतात, ती इतक्या दारुण अवस्थेत असतात, ते माझं मूल असो, आईवडील नसलेलं मूल, कुठलंही मूल असो, इट डझंट मॅटर. नो ब्रँडिंग ऑफ द चाइल्ड. कुठलंही मूल कसंही नसतं, ते मूल नावाचं एक सुंदर कोडं असतं आणि ते तुम्हाला इतकं रिवॉर्डिंग. मी जेव्हा आत्ता इथे येत होते ना, तर मी म्हटलं आता मी येते. तर माझा अखिल नावाचा मुलगा म्हणाला, आजी तू जाऊ नको. तर मी त्याला म्हटलं, अरे ते सुधीर आजोबा येतात ना, त्यांनी मला बोलावलेलं आहे, मला जायला पाहिजे. तो म्हणाला नको जाऊ तू. म्हटलं का? तो म्हणाला कारण तू मला आवडती. किती लॉजिकल उत्तर होतं बघा. तू त्याच्याकडे जाऊ नको कारण तू मला आवडती. जो माणूस आपल्याला आवडतो तो जाऊ नये असं वाटतं. मला एक क्षण इतकं असं वाटलं की सुधीरला फोन करावं ना, मी नाही येत. किती रिवॉर्डिंग आहे हे काम, कारण तू मला आवडती. इतकं साधं आहे ते, इतकं साधं आपण केलं पाहिजे. आणि त्यावेळेला तो माझ्या खूप जवळ आहे, कारण तो सारखा असा डोळे करतो, तू मला आवडती. तर ते एक्सप्रेशन इतकं सुंदर होतं की मला असं वाटलं खरंच आपण मुंबईला आता नको जायला, आपण इथंच राहूया याच्याजवळ. हे सगळं तुम्ही डेव्हलप नको का करायला मनातल्या मनात? राग येतो, उदासीनता वाटते, कधी कधी कामच करू नये असं वाटतं. इतका सगळे अप्स अँड डाऊन्स सगळ्या कामांमध्ये असतात. पण आपण हे जिवंत माणसांबरोबर काम करतो आहे ना, फायलींबरोबर नव्हे ना. आणखीन एक लक्षात ठेवायला पाहिजे. मी गोष्टीकडे शेवट येते. प्रत्येकाला एक हिस्ट्री आणि जॉग्रफी असते बरं का. आपण पूर्ण ते विसरतो. आपण एका भूमिकेत आहोत, आपण मदत करण्याच्या एका भूमिकेत आहोत, सगळेजणच आहोत. माझं एक मूल आहे, आता मी नाव नाही सांगत कारण कधी तुम्ही आलात तर तुम्ही त्याला ओळखू नये. माझं मूल आहे ते, खूपच सुंदर असा काळाभोर चेहरा आहे त्याचा. तो खूपच संकटातून आला, खूपच संकटातून आला. त्याच्या आईचा हत्येचा प्रयत्न झाला, तो फसला, पण त्याने ते पाहिलेलं आहे. माझ्या मुलाचं त्या कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. तो खूपच आवडतो मला, खूप छान आहे तो. परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक नमनेस किंवा काय म्हणू मी त्याला, तो असा तुम्ही शिकवायला लागलात की बघत राहतो, पण त्याच्या मनात काही उमटतच नाही, काहीच नाही उमटत. तो असं बघत राहतो. समजा तुम्ही त्याला रागावलात, तुम्ही त्याला शिक्षा केली तर त्याला काही वाटत नाही, म्हणजे काही वाटत नाही म्हणजे तो दाखवतच नाही. तसं नुसता बघ, कारण त्याने खूपच मार खाल्लेला आहे, त्याने खूप हेटाळणी सहन केली आहे. त्याने त्याच्या ह्या रूपाची, म्हणून मी तुम्हाला सांगितलं तो इतका काळाभोर आहे की तो इतका सुंदर आहे खरं तर, पण त्याने त्या रंगावरून बोलून घेतलं आहे, दिसण्यावरून बोलून घेतलं आहे, काहीच न येण्यावरून बोलून घेतलं आहे. आणि त्याच्या आईचा तो जो तो त्याने बघितलेला आहे. तर त्या दिवशी आमची एक शिक्षिका शिकवत होती त्याला, मी बाहेरून ऐकत होते. ते काय तिने वेगवेगळे पटपट सांगितले, ते मी पण तुम्हाला पटपट सांगते. करणे, खाणे, गाणे, फिरणे, वाचणे, लिहिणे, असे तिने क्रियापदांची एक ओळ सांगितली. मी बाहेर व्हरांड्यात बसून ते काय चाललंय ते ऐकत होते. आणि मग ती त्या मुलाचं नाव घेऊन असं म्हणाली, अरे तू नुसता माझ्याकडे बघतोयस काय, तुला एक सुद्धा तू उत्तर देत नाही आहेस, एक सुद्धा त्याचं काही वाक्य करायची आहेत. मग मी तिला बाहेर बोलवलं, म्हटलं इथं ये जरा त्यांना थांबवलं. मी म्हटलं बाळ तू असं कर, सगळ्या क्रियापदांची यादी काही तू देऊ नकोस. करणे, वाचणे, लिहिणे, पिणे, पिणे, खाणे. म्हटलं आता हे थांबव आणि त्यांना सांग
काय करायचे ते करा म्हणावं, क्रियापदं. त्यांनी 100 क्रियापदं सगळ्या मुलांनी सांगितले, ती 20 याची होती. 20 सांगितली त्यांनी, 20 दे म्हणजे ते सोडून, काय करतात ते करू देत. मग तिने ती सगळी, ती मात्र आनंदाने, ती तशी ओपन माइंडची, ती म्हणाली हो असं झालं. मला त्यांना वाक्य करू देत, काय खातात ते खाऊ देत, काय पितात ते पिऊ देत, काय लिहितात ते लिहू देत. मग एकंदर झाली 100 वाक्य तयार झाली. मग आता शेवटचं करतो, करते, नाम, सर्वनाम हे सगळ्याचं ते भयंकर कंटाळवण असतं शिकताना. मी तिला म्हटलं की एक छान प्रयोग कर. कितीतरी घरात बघा आपण पाड्यांवर वगैरे जातो तेव्हा बाईसुद्धा मी करतो असं म्हणते, मी करतो. किंवा काही भागात आता कोल्हापूरचं फोन बंद करू, आपण खरं असं म्हणत नाही, इकडे असं म्हटलं जात नाही, पुण्याकडे वेगळंच म्हटलं जातं. फोन बंद करू असं कोल्हापूरला, मी करायलंय करायलंय असं. काही बेळगावकडे वगैरे तुम्ही गेलात तर पाप असं म्हणतात, पाप तो करायला आहे पण काय झालं नाही हो, ते वेगळाच एक टोन असतो. म्हटलं अशी 4-5 आपल्याला माहीत असले वाक्य घे आणि ती त्यांच्यापुढे हे कर आणि त्यांना सांग की त्या टोनमध्ये वाक्य करा वाक्य. किती काय वाक्य झाली. आणि राहुलला मी बाहेरून बघत होते, त्याचा तो चेहरा अगदी उजळून निघाला होता. तो वाक्य करत होता. आपण हुशार आहोत ह्याची त्याला खात्री पटली होती. मग त्याच दिवशी स्पोर्ट्स डेला त्याचा 2रा नंबर आला धावण्यात. मग त्याचा आणि स्वप्नाली नावाची, मग त्यांचा आम्ही सत्कार केला शाळेमध्ये. ते घालून ते त्याने पदक घातलं होतं, त्याच्या छातीवर ते रुळत होतं पदक. त्याचा 2रा नंबर आलेला होता. आम्ही इतक्या टाळ्या वाजवल्या, आमच्याकडं मुलांना टाळ्या वाजवायला कोण सांगायला, वाजवा रे, वाजवतच राहतात. टाळ्या वाजवल्या. मी काय तुम्हाला हे सांगते की यू मस्ट नो द हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ द चाइल्ड. नुसती सिच्युएशन सांगू नका आम्हाला. काय सिच्युएशन सांगताय तुम्ही की त्यांच्या घरात व्यसन आहे, त्यांच्या घरात पैशाची कमी आहे, त्यांनी खाल्लं जेवलेलं नाही वगैरे तुम्ही सांगताय आम्हाला. हां, म्हणजे इथलं मूल आणि तिथलं मूल इथला फरक सांगताय तुम्ही, होय की नाही. आपण एकमेकांना सांगतोय, पण प्रत्येक कार्यकर्त्याला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. समजा ते दृश्य त्याने पाहिलं जे आपण पाहिलेलं नाही आहे ना, काय वाटत असेल ते दृश्य तो पाहतोय, त्याच्या जागी त्याला उचललं. तर मी पाहते माझ्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या बाबतीत एक हिंसाचार चालू आहे, मी बघते. किती कमालीचं दुःख नाही. जी स्त्री माझ्या एकदम जवळची आहे, त्या स्त्रीला मी पाहते ना, मला काय वाटलं असेल त्या क्षणी. मला पण एक आई आहे. या सगळ्याचं एक ट्रेनिंग असतं. म्हणजे मी किती वेळा स्वतःला केलं आहे, बापरे असं झालं असतं तर काय झालं असतं नेमकं, माणसांचं काय होत असतं, मी तो हार्म अंडन करू शकते काय, म्हणजे याच्या आयुष्यात हे झालं असं मी मानते, तर ह्याला मी पूर्ण करू शकते काय. तसं नाही होणार. कधी ना कधी तो एकटा बसला त्याला ते आठवणार. कलांचा उपयोग जो येतो ना, तो इथे येतो. मी गोष्ट सांगते, सिमिलर गोष्ट सांगते, खूपच चांगली गोष्ट सांगते आणि त्या क्षणी माझ्या मनातले ताण कमी होतात. मी विद्यार्थ्याशी बोलता मला काहीतरी सांगता येतं. छोटे इन्सिडेंट्स मला माहितीच असतात, मग त्याचा उपयोग होतो. हे तुला माहिती आहे का रे असं झालं, असं मला सांगता यायला पाहिजे. म्हणजे कालचा जो ग्रुप होता ना, मुद्दाम तो शेवटाकडे गोष्टीच्या येते. काल मी खूप विचार केला की जे आम्ही सगळे भेटलो, 50 वर्षांनी भेटलो, तर कोणी खूप दुःखाचं ऐकायला तयार होईल काय, नाही होणार. मग मला काय सांगायला पाहिजे या सगळ्या गटाला. ते सगळे 70 वर्षाचे लोक आहेत, खूप एकमेकांना भेटायला, मिठ्या मारायला 50 वर्षांनी बघायला आलेत. पण मला त्यांना माझ्या कामाचं तर सांगायला पाहिजे, कारण मला पुढची मदत हवी आहे. मग मी काय केलं, खूप अभ्यास केला आणि मला एकदम एक फ्रान्स काफ्का हा जो ज्यू लेखक आहे तो माझा फार आवडता आहे. त्याने पुष्कळ लिहिलं आहे आणि तो स्वतःच्या वडिलांच्या जुलूमशाहीखाली बरडला गेलेला एक मुलगा होता. एवढा की शेवटी त्याने विवाह केला नाही, कुठले नातेसंबंध प्रस्थापित केले नाहीत. पण फ्रान्स काफ्कानी जगतविख्यात म्हणावं तसं लिहिलं आहे.
तर त्याची एक गोष्ट मी काल त्यांना सांगितली. मी म्हटलं मी एक गोष्टच सांगते, सिन्स आय एम अ स्टोरी टेलर. एक होती मुलगी, छोटी होती ती एकदा लेखकाला भेटली, खूप रडत होती. तर ती म्हणाले, जो लेखक म्हणून का रडते गं? तर ती म्हणाली माझी बाहुली हरवली. तर बाहुली हरवणं हे खूपच मोठं दुःख आहे बरं का. आपण चुकू नये असं म्हणा, बाहुली काय मी तुला नवीन आणून देते, असं नाही चालत. बाहुली हरवली खूप मोठं दुःख आहे लहानपणातलं. तर ती म्हणाली माझी बाहुली हरवली, मला बाहुली पाहिजे. मी किती शोधलं. लेखक म्हणाले रडू नको, मी पण शोधतो तुझी बाहुली. लेखकाला माहीत होतं आपण शोधू शकत नाही, ती गेलेली आहे कुठेतरी. मग लेखकाने काय केलं, रोज तिला एक पत्र लिहायचे. अगो तुझी बाहुली मला सापडली, पण न त्याला खर्चटलं आहे, ते रंगरंगोटी मी करतोय. मग कधी हात तिचा नीट नाही आहे गो, तो मी हात नीट करून देतो बरं का, रोज एक पत्र. मग ती मुलगी थोड्या दिवसांनी विचारायला लागली, तुम्ही मला बाहुली देतच नाही आणि नुसतंच पत्र देता, असं नाही, मला बाहुली पाहिजे. मग लेखक गेले दुकानात, त्याने एक छान बाहुली विकत घेतली. छान घेतली बाहुली त्यांनी विकत, मात्र छान घेतली. आणि ती बाहुली त्यांनी त्या मुलीला दिली. ती मुलगी म्हणाली ही ती बाहुली नव्हे, ही ती बाहुली नाही आहे. लेखक म्हणाले अगं माणसं मोठी झाल्यावर पण वेगळी दिसतात की नाही, मग बाहुली नाही का मोठी झाली एवढ्या दिवसात, म्हणून ती वेगळी दिसते. मुलीचं समाधान झालं. त्या शेवटी त्या लेखकाने लिहिलं आहे की बाहुली देत नव्हतो, बालपण देत होतो. आपण काय सांगतो, गोष्टीचं विश्व इतकं मोठं आहे, पण तुमच्या सगळ्या कार्यकर्त्या पालकांना हे आपण सांगितलं पाहिजे की विविध प्रकारचं वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ बालसाहित्य नाही. मी माझ्या मुलांवर इतके रोज मी नवीन, आय मेक इट अ पॉईंट की मी रोज नवीन वाचेन, मी तयारी करेन. कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी या वर्क होतात मुलांवर, काय काय इतकं लेखनाचं जग मोठं आहे ना, आपल्याला कल्पनासुद्धा येणार नाही. जर इंग्रजी वाचत असाल तर खूपच छान. वाचत नसाल, कारण हे काही सगळ्यांना शक्य नाही आहे, निदान आपल्या पिढीतल्या लोकांना तर, कारण आपण बहुतेक वेळा मराठी माध्यमातून शिकलो, इंग्रजीचे मुळात सीमितता आहे आपल्याकडे. आज आपण मान्य करतोय की 4% लोक हे अतिशय उत्तम साहित्य वाचू शकतात, तेवढे सुद्धा ते नाही आहेत. आणि पुन्हा वाचनाचं एक हे कमी होत चालली आहे. हे सगळं आपण मान्य करूया, आधी स्वीकार करूया परिस्थितीचा. पण मी मात्र सर्व पालक कार्यकर्त्यांना हे सांगेन की आपल्याला उत्तम गोष्ट सांगता आली पाहिजे आणि ती सांगताच यायला पाहिजे. ताराबाई मोडक तर म्हणायचे की कुठलाही पालक आणि शिक्षक जर असं म्हणाला की मला गोष्ट सांगता येत नाही, तर त्याला 365 दिवस मराठी सिनेमा बघायला पाठवा, हीच त्याची शिक्षा. तेव्हा मराठी सिनेमा खूप बाल्यावस्थेत होता. आता मात्र तो तसा नाही आहे. आता कितीतरी एलिझाबेथ एकादशीसारखा अद्वितीय सिनेमा येऊन गेला आणि तो अनेकांनी बघितला नाहीचं मला वाईट वाटतं. परेश मोकाशींसारखा माणूस आपल्यात आहे, हीच केवढी भाग्याची गोष्ट आहे की त्यांनी एलिझाबेथ एकादशी काढला. आणि कुठेही मेलोड्रामा, एक तरुण माणूस मेलेला आहे त्या घरातला, एकही सीन असा नाही की ज्याच्यामध्ये दुःखाचा काही आहे. सगळे लोक दुःख पचवून त्या सायकलीसाठी लढायला तयार झाले. सर्व मुलांना महाराष्ट्रातल्या एलिझाबेथ एकादशी दाखवलाच पाहिजे. तर मी सांगते की हे जग खूप मोठं आहे आणि ह्या जगामध्ये अनेक गोष्टी वाचण्यासारख्या आहेत. त्याचं जर समजा आपल्याला वाटत असेल ना की आपण इंग्रजी आपला कार्यकर्ता वाचू शकत नाही आहे, मी हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती हे सगळ्या भाषातलं साहित्य वाचलं. कारण प्रत्येक भाषा जेव्हा बदलते ना तेव्हा माणसाचं साहित्य बदलतं. मला रवींद्रनाथ टागोरांचं, मी शांतिनिकेतनात काही दिवस राहिले जाऊन, आणि मग मला रवींद्रनाथांचं ऑन द एजेस ऑफ टाईम म्हणून त्यांच्या मुलाने वडिलांकडे, हे खूप सुंदर असतं. आपण आपल्या मुलांना स्त्री पुरुषांच्या प्रेमाबद्दल खूप सांगत असतो नाही का, किंवा ते सिनेमातून ते बघत असतात, सगळं आजूबाजूला घडत असतं. आपण प्रेयसीला मारणारे मुलगेच जास्त प्रमाणात बघतो दुर्दैवाने.
तर त्याच वेळी ना रवींद्रनाथ टागोरांचा मुलगा रतींद्रनाथ टागोर ह्याने ऑन द एजेस ऑफ टाईम म्हणून आपल्या वडिलांवर पुस्तक लिहिलं आणि फ्रॉम द सन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ते मला माझं भाग्य होतं ते की मी शांतिनिकेतनाच्या दारात होते आणि अवघ्या 5 रुपयाला ते मला पुस्तक मिळालं. लक्षात घ्या की पैशाची कमतरता हा क्रायटेरिया असूच शकत नाही. तुमच्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे अनेक वेळा पैसे नव्हते तरी मला 5 रुपयाचं पुस्तक मिळू शकलं. तर तुम्हाला पुस्तकांची श्रीमंती ही कुठूनही आणता येतेच. सांगता येतं की घेऊन दे मला, तरी लोक घेऊन देत असतात. सांगायचं असं की ते वाचलं आणि मला बंगाली साहित्याची अतोनात ओढ निर्माण झाली. मग मी रवींद्र संगीत शिकले, मुंबईत येऊन शिकले, रवींद्र संगीत शिकले. त्यातून मला सत्यजित रे भेटले आणि सत्यजित रे भेटणं ह्याच्यातून, ते काही जिवंत नव्हते त्यावेळेला किंवा मला भेटण्याच्या ह्याच्यात ते नव्हते. मला ते इतकं आकर्षण वाटलं. मी आधी सगळे त्यांचे सिनेमा बघून काढले, मग सगळी पुस्तकं वाचून काढली. आणि तुम्ही जर मुलांना ही गोष्ट सांगाल, तुमच्या मुद्दाम सत्यजित रेंबद्दल सांगते कारण ती मला माझं ब्लिसफुल ड्युटी वाटते लोकांना सांगायचं की सत्यजित रे सिनेमा काढण्यात अत्यंत मग्न. देवीसारखा ज्यांच्यावर प्रचंड टीका झाली सत्यजित रेंवर की हिंदुइझमवर खूप त्याच्यामध्ये आहे ना, एका बाईला देवी केल्या. शर्मिला टागोरचा पहिला सिनेमा बंगाली. सत्यजित रेन असं संशोधन करताना एकदम लक्षात आलं की संदेश नावाचं मासिक माझ्या उपेंद्र किशोर रायनी काढलेलं होतं. माझ्या आजोबांनी त्या काळात मुलांसाठी मासिक चालवावं, पुलकित झाले, रोमांचित झाले. केवढं ग्रेट हेरिटेज मला. मी आय एम द रेसिपी, मी नातू आहे त्यांचा, लगेच ठेवून दिलं बाकी सगळं काम सिनेमाचं वगैरे. क्रिटिसिझम चालू होता, इतकं त्यावेळी परिस्थिती बरी नव्हती ती. लगेच संदेशचे जुने अंक शोधून काढले, संदेश असं बंगालीमध्ये म्हणतात. आणि वडिलांना, वडील सुकुमार सत्यजित 2.5 वर्षाचा असताना ही लॉस्ट हिज फादर. सुकुमार हे सगळ्यात संवेदनशील कवी. रवींद्रनाथांनी म्हटले सुकुमारसारखा माणूस परत होऊच शकत नाही. परंतु त्याला काला हे म्हणायचे ना, ब्लॅक फिवर, तेव्हा त्याच्याकडे औषध नव्हतं. आणि सत्यजित लॉस्ट हिज फादर व्हेन ही वॉज 2.5. सगळे संदेशचे अंक शोधून काढले, सुकुमार आणि उपेंद्र किशोरांनी संपादित केलेले. आणि सर्वात मोलाची भर आदरांजली म्हणून वाहिली. आपण जेव्हा मुलांना हे सांगतो, मी असंख्य मुलांना हे सांगितलेलं आहे, मी सांगितलेलं आहे की असं असतं वडिलांवरचं प्रेम, असं असतं आजोबांवरचं प्रेम, केवढं कृतिशील असतं ते, किती कृतिशील होतं. आणि सगळा संदेश आतापर्यंत चालू होता, ज्याच्यावर गुपीगाईन बाघाबाईंसारखा अद्वितीय पिक्चर निघाला. ते पुढे सत्यजितनीच आदरांजली म्हणून तो काढला. आपल्याला हे माहीत आहे का हो की इतकी ग्रेट माणसं आपल्या आजूबाजूला होऊन गेली. आपल्या मुलांना आपण हे सांगायलाच पाहिजे की तू तसा हो असं नाही मला म्हणायचं आहे. आय एम नॉट इम्पोजिंग, मी कोणालाच काही म्हणत नाही आहे. पण नाती किती असतात आणि आदरांजली वाहण्याची भावनासुद्धा किती तीव्र असू शकते हो, किती. अगदी शेवटी रवींद्रनाथांवर येते, ज्यांनी मला शिक्षणातले खूप महत्त्वाचे धडे दिले. मी सर्वांपुढे मी खरं तेच सांगते, मी अत्यंतिक नम्र आहे. मी नम्र आहे. हे नसते माझ्या आयुष्यात त्यातल्या एकालाही मी प्रत्यक्ष भेटले नाही. रवींद्रनाथांना भेटले नाही, विनोबा भावेंना भेटले नाही, सत्यजित रेंना भेटले नाही, परंतु हे सर्व मला पुस्तकातून भेटले. आणि मी इतकी नम्र आहे, माझी खात्री आहे की यातलं काहीच मी करू शकले नाही, पण अंशतः तरी भक्तिभाव तर जोपासला, प्रेम तर केलं. या सर्वांवर मी प्रेम केलेलं आहे. तर एकदा एका कॉर्पोरेशनच्या शाळेत गेले, बरोबर फक्त रवींद्र संगीत होतं. संध्याकाळची वेळ होती आणि वस्ती पातळीवरची पुण्यातल्या राजीव गांधी नगर म्हणून आहे, म्हणजे वस्ती पातळीवरचं सिंहगड रोडच्या सुरुवातीलाच एक मोठी स्लम आहे. आणि तिथे माझं रावसाहेब पटवर्धन नावाच्या शाळेमध्ये एक सेशन होतं. आणि मी गेले आणि दिवे गेले. हाच काळ होता डिसेंबरचा, लवकर अंधार पडत होता आणि तिथे दुसरी पर्यायी विजेची व्यवस्था मात्र नव्हती तिथे. सगळी ती वस्ती पातळीची
इतका आरडाओरडा करणार नाही, कारण त्या शाळेचा मला अनुभव आहे, मी त्या शाळेत खूप वर्ष जाते. मग आता काय करू मी, सगळी मुलं शिक्षक सोडून गेलेले आणि मी आणि ते काही शिपाई आणि ते मुलं. मी मुलांना म्हटलं की मी एक गाणं म्हणते, बघा तरी. आणि मी गाणं म्हटलं. ते गाण्याचे बोल असे आहेत. आलो आमार आलो गो आलो भुवन भरा, आलो नयन धोआ मार, आलो हृदय हरा, नाचे आलो नाचे ओ भाई आमार प्राणेर काछे, बाजे आलो बाजे ओ भाई हृदय बिनार बाजे, जागे आकाश छोटे बाताश हाशे सकल धरा, आलो आमार आलो गो आलो हरून भरा, आलो नयन धोआ मार, आलो हृदय हरा. याचा अर्थ असा आहे, आलो म्हणजे प्रकाश, प्रकाश आला चोहोकडे प्रकाश. मग माझं हृदय नाचायला लागला, माझं प्राण नाचायला लागला, म्हणजे डोळे नाचायला लागले प्रकाशामुळे. हळूहळू मुलं शांत झाली. मी खरंच प्रयोग केला. प्रकाशाचं रवींद्रनाथांचं गाणं मी तुम्हाला शिकवते. 100 मुलं होती, सगळी मुलं शांत झाली. त्यांनी कधी असं ऐकलं नव्हतं. शिक्षक नव्हता, फक्त शिपाई होते आणि मी आणि ती मुलं. मुलांमध्ये असलेल्या असीम शक्तीचा आपण खरंच वापर करत नाही. रिकामी मनं मोठी होतात आणि मग ऑर्डर ऑफ द डे की तू मला नाही म्हणालीस म्हणून मी तुला मारतो, असा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी परिस्थिती निर्माण होताना इतकं दुःख होतं. इतकं परवा मी त्या मीरा बोरवणकरचं पुस्तक मॅडम कमिशनर वाचताना अननेसेसरी त्या मुलीला मारून टाकलं. काय मिळालं असं मला वाटलं. नंतर तुम्ही त्याला शिक्षा करा किंवा काही करा, जे जातं ते परत कधीच येत नाही, नाही का. कुणाची तरी मुलगी आहे ती. तर ही परिस्थिती याला मुलांचं माझं, मी परवा घरीसुद्धा म्हणत होते की खरं शिक्षण हा कळीचा प्रश्न आहे आणि ते आपण कसं देतो किंवा घेतो असं नका समजू की तुम्ही देताय. तुम्ही देणाऱ्याच्या भूमिकेत नका राहू, घेणाऱ्याच्या भूमिकेत राहा. माझ्याकडे जे काय छोटं ज्ञान तुटपुंज असेल आलं ते केवळ मुलं सातत्याने मला सहवासात होती आणि एक दिशादर्शक होती की तुम्ही काहीतरी आमच्यासाठी केलं पाहिजे. मग हे वाचनाचं एक पिसं म्हणतात तसं लागलं. मी गाणी शिकायला लागले की आपण मुलांपुढे जातो तेव्हा खरंच का आपण समृद्ध आहोत, खरंच का इतकी बेगमी आपल्याजवळ आहे की आपण त्या मुलाशी बोलू शकू. त्याला नक्की वाटेल की हिला काहीतरी येतं आहे आणि शिकण्यासारखं आपल्यालाही काहीतरी आहे. मी आपला निरोप घेताना एवढंच म्हणेन की शिकणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. कृपया माझ्या सर्व कार्यकर्त्या पालक मित्रांनो, शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे आणि मनुष्य स्वभावाला ते अगदी साजेस आणि योग्य आहे. शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका आणि या जीवन प्रवाहात एक नम्र साधक व्हा. सगळं काही चांगलंच होईल असा विश्वास ठेवा. हे झालं तर आपण जे कार्य एकत्र करतोय, तुमचं आणि माझं काम वेगळं आहे असं मी मानतच नाही. एक ती शिडीच आहे मनुष्यत्वाची, तेव्हा आपण ती सहज पार करू. मध्ये वाटेत जे काय अडथळे येतील ते पार होतीलच अशा विश्वासासकट. आजचं बोलणं ऐकल्यावर आपल्या सर्वांचीच अवस्था शब्दाविण संवादू अशी झाली आहे की नाही. रेणुताईंच्या कार्याला सुरुवात कशी झाली आपण जाणून घेऊया. त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आला की अगदी थोड्या कालावधीमध्ये त्यांना आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना गमवावं लागलं आणि त्यातूनच त्यांना या कार्याचा उगम सापडला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेलेत की करुणा आणि वेदना ह्यांचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा संवेदनाची पहाट उगवते आणि खरंच त्यांचं तसं झालं. पालकत्व हा रेणुताईंचा हृदयस्थ सम्राट ह्या त्यांच्या वागण्यातच त्यांच्या जीवन कार्याचं सार सामावलेलं आहे. पालकत्व हे कसं असावं हे सांगताना त्यांनी सांगितलं, पालकत्व हे दुहेरी असावं.
मुलांकडून आपण खूप शिकावं आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला ऐकायचा कान हवा. आपण मुलांच्या भूमिकेत शिरलो तरच त्यांच्या समस्या, त्यांचे मानसिक अवस्था, त्यांच्यावर झालेले आघात, ते आघात किती खोलवर रुजलेले आहेत ह्या सर्वाची आपल्याला जाणीव होते आणि त्यातूनच बांधिलकी किंवा प्रेमाचा सेतू हा बांधला जातो. खरं आहे की नाही? मुलांचं नाव शाळेत माहीत असण्यापेक्षा किंवा मुलांचं नाव आपल्याला माहीत असण्यापेक्षा त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, त्यांच्या आजूबाजूचा परिसर, हा परिसराने त्यांच्यावर काय परिणाम केला आहे हे जर का आपण जाणून घेतलं तर आपल्याला त्यांचा पाठ कसा आपण चांगला करू शकू हे आपल्याला नक्कीच कळतं. आणि रेणुताईंनी हे आपल्याला संपूर्ण उदाहरणासहित दाखवून दिलं. त्यातूनच जाणीव आणि नेणीव तयार होते आणि त्यातूनच सकारात्मकता येते. आपण बिटवीन द लाईन्स ही ऐकायला किंवा पाहायला शिकलो पाहिजे. हा शब्दच अनाथ, हा शब्दच त्यांच्या कोशामध्येच नाही. त्यांच्या मते अनाथ म्हणजे काय की ज्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला कोणीही नाही, हाच त्यांच्या दृष्टीने अनाथ हा शब्द. किती व्यापक त्यांच्या शब्दाची व्याप्ती आहे आणि त्यामुळेच त्यांची मुलाबरोबरची प्रत्येक कृती आणि प्रत्येक हा जिव्हाळ्याची झाली आणि त्यामुळे त्यांच्या मुलांवर त्यांचा चटकन एकदम प्रभाव पडतो आणि त्यामुळेच त्या मुलांचं आयुष्य फार पटापट चांगल्या मार्गावर जातं. मूल नावाचं सुंदर कोडं त्यामुळे छान उलगडत जातं हे त्यांनी अगदी खूप सुंदर रीतीने आपल्याला समजावून सांगितलं. खरोखरच हे सर्व ऐकताना आम्हाला आमच्यातील त्रुटी खूप जाणवल्या आणि किती पालकत्व आपण बदललं पाहिजे हे लक्षात आलं. रेणुताईंची ओळख जर थोडक्यात किंवा समारोप थोडक्यात करायचा झाला तर लळा जिव्हाळा शब्दच खोटे ह्याची ठायी प्रचिती येणाऱ्या बालजीवांवर प्रेमाचा वर्षाव करून त्यांचं जीवन फुलवणाऱ्या रेणुताई गावस्कर, सुविचारांचा क्षणभरही त्याग न करणाऱ्या रेणुताई, वाचन लेखन यांनी आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या रेणुताई आणि ही समृद्धता प्रसादासारख्या वाटणाऱ्या, वाऱ्यासारख्या दूरवर पसरवणाऱ्या रेणुताई. त्यांची ही अनेक रूपं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कार्यातून वेळोवेळी जाणवत असते. रेणुताई, एका फोनवरील निमंत्रणातूनच तुम्ही आमच्याशी संवाद साधलात ह्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळेच तुमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणामध्ये राहायलाच आमच्या पूर्ण विद्यादान कुटुंबाला आवडेल आणि हे ऋणानुबंध असेच वर्षानुवर्ष दृढ होत राहतील याबद्दल शंकाच नाही. नमस्कार. भाऊ माझे पहिले पालक कार्यकर्ते आणि आज मला सांगायला आनंद होतोय की मी एका पाल्याचा पालक कार्यकर्ता आहे. आज कुठेतरी एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं. भाऊंनी दिलेल्या शिकवणी बऱ्याच आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर खरं तर वेळ कमी पडेल. पण रेणुताईंनी सांगितलं तसं भाऊ नेहमी सांगायचे की पालक म्हणजे मालक नसतो. हो, भाऊ नेहमी मला एखाद्या नातवासारखं वागवायचे. भाऊ मला नातवासारखं समजवायचे. मग नातवाला जसं लाड करतात तसं नातवाला शिस्तसुद्धा शिकवतात. नातवावर जसं प्रेम करतात तसं नातवावर संस्कार देखील करतात. या साऱ्या गोष्टी भाऊंनी माझ्यासोबत केल्या. त्याच्यातनं एक गोष्ट पूर्ण लक्षात आली की भाऊंचा आग्रह बऱ्याच गोष्टींबाबत असायचा पण भाऊंचा हट्ट नसायचा. त्याच्यामुळे रेणुताई जसं म्हणाल्या तसे भाऊ पालक होते, मालक नव्हते. त्यासोबतच रेणुताईंनी एक खूप छान गोष्ट सांगितली, ती म्हणजे ज्याच्या पाठीवर शाबासकीचा हात देण्यासाठी कोणी नसतं तो खरा अनाथ असतो. आणि भाऊंबाबत सांगायचं झालं तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींबाबत भाऊंचा पाठीवर हात आणि शाबासकी नेहमी असायची. छोटासा बी फ्रँकचा कार्यक्रम असू देत किंवा एखादा रिपोर्ट असू देत किंवा एखादं कोणी कविता किंवा गाणं म्हटलेलं असू देत, तिथे भाऊंची शाबासकीची थाप पहिली असायची. येस, त्यामुळे आज या दिवशी मला खरं तर खूप साऱ्या आठवणी भाऊंबद्दल सांगाव्याशा वाटत आहेत. पण मला असं वाटतं की जास्त वेळ न घेता एका छोट्याशा कवितेतनं, जी मी भाऊंसाठी भाऊ असताना केली होती, त्या कवितेतनं आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया.
भाऊ. भाऊच्या सोसायटीत राहायचे, त्याचं नाव चंद्रवदन. त्यामुळे कवितेची सुरुवात अशी आहे. भाऊ. चंद्रवदन ते आनंदवन, शहापूर ते ठाणं. चंद्रवदन ते आनंदवन, शहापूर ते ठाणं, साऱ्यांना सामावून घेणारं सुंदरसं गाणं. अहो जिथं गरज तिथं यांची मीडिया आधी धाव. भा ऊ, 2 अक्षर 1 नाव. वेळेवर येणं जमतंय कुणाला, वेळेवर येणं जमतंय कुणाला, आणि उशिराने येणं पटतच नव्हतं यांना. त्यांना नेमका कळायला होता वेळेचा भाव. भा ऊ, 2 अक्षर 1 नाव. फाफट पसारा कमी आणि मुद्देसूद बोलणं. फाफट पसारा कमी आणि मुद्देसूद बोलणं. सस्पेन्स वगैरे न ठेवता थेट विषयालाच खोलणं. सस्पेन्स वगैरे न ठेवता थेट विषयालाच खोलणं. अहो ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात हे कसं जमत होतं राव. भा ऊ, 2 अक्षर 1 नाव. भा ऊ, शब्द नाहीत आहे विचार. भा ऊ, शब्द नाही आहे विचार, या सुंदर आनंदी कुटुंबाचा प्रेमळ निर्मळ आधार. भाऊ. शब्द नाही आहे एक विचार, या सुंदर आनंदी कुटुंबाचा प्रेमळ निर्मळ आधार. त्या आधारानेच हा वेल, त्या आधारानेच हा वेल बघा आभाळाला भिडलाय राव. कारण भाऊ नाही आहेत फक्त 2 अक्षर 1 नाव. भाऊ म्हणजे विचारांनी भारलेला गाव. भाऊ आपला विचारांनी भारलेला गाव.